मध्ये या विक्रम आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. कॉंग्रॅच्युलेशन विक्रम. मैत्री 11 साठी हा स्टार प्लेयर आहे विक्रम. नाखरेगावचा रहिवासी आहे आणि या पंचक्रोशीतील एक नावाजलेला शायनिंग स्टार. चला सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकलाय आरोही 11 संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले जॉली बॉईज संघाचा. मयुरेश यांच्याकडून पहिला चेंडू येतोय. युगल साठी फुल टॉस चेंडू होता. त्याला फक्त तटवला होता. नॉन स्ट्राईक एंड. बॅटरचं नाव सांगायचंय प्लीज. स्ट्राईक एंड. स्ट्राईक एंड युगल आहे. नॉन स्ट्राईक एंड अनुराज. यावेळेला फटका चांगला आहे. सजतोय आणि येतोय पॅव्हेलियनच्या दिशेने पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिसतंय. मिड ऑनच्या दिशेने 4 धावा वाचवलेत. मयुरेशचा हलका डिलिव्हरी होता. हलवा होता पण त्याचा फायदा मिळाला नाहीये तो युगलला. युगल मगाच्या 2 सामन्यामध्ये चाचपडत खेळताना दिसतोय. पहिल्या सामन्यात जो फ्लो मिळाला होता त्याला तो फॉर्म टिकवणे महत्वाचा असतो. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्यामुळे तुमचा क्लास दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुमचा क्लास इतका परफेक्ट पाहिजे. युगल डोरलेकर क्लास बॅट्समन म्हणून ओळखला जातो पण या ठिकाणी मात्र फेल होताना दिसतोय. मयुरेश वरवटकर परत एकदा सिच्युएशनल गोलंदाजी करताना दिसतोय. सिच्युएशनल बॉलिंग म्हणजे काय तर मयुरेश वरवटकरचे हे 4 चेंडू पहा. सिच्युएशन नंतर बॅट म्हणजे बॅट्समन कशा पद्धतीने खेळतोय त्यानुसार व्हरायटी ऑफ बॉलिंग पाहायला मिळाली. 4 वेगवेगळ्या प्रकारची 4 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल पाहायला मिळाले. हा 5वा चेंडू मात्र इन टू द पिच टाकला. चौकार वसूल केला युगलला कारण युगलला प्रेडिक्टेबल होता हा शॉट. या चौकाराने खातं खोललं जात आहे युगलचं. संघाची धावसंख्या होते 6. 5 बिनबाद 5. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. सामना जिंकावाच लागेल आरोही 11 ला सुद्धा आणि जॉली बॉईज ला सुद्धा हा या स्पर्धेमध्ये टिकून राहायचा असेल तर. असं बऱ्याच वेळा आपण म्हटलं ऐकतो की संधी दार ठोठवते. हे आता जुनं झालंय. आता संधी दार ठोठवत नाही मित्रांनो. दार तोडून संधी मिळवणं हे आता नवीन झालंय. दार तोडून संधी मिळवावी लागेल. ती या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला हे दार तोडावं लागेल. पराजयाचं दार तोडून विजयाच्या प्रकाशाकडे यावं लागेल. यासाठी तयार आहे दोन्ही संघ. दुसरा षटक घेऊन आलाय अनिरुद्ध आंबेडकर. छोटा पॅकेज बडा धमाका. या प्लेयरला गेम चेंजर म्हणतात. गेम चेंजर प्लेयर आहे अनिरुद्ध आंबेडकर. वाटतो छोटा परंतु भरपूर काही करतो. आताचे 2 चेंडू त्याने ऑफ ब्रेक केले. फक्त लाईन बदलली आहे. थोडासा चेंडूला स्किड केलाय. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. हा बॅटर आहे. पहिल्यांदाच स्ट्राईकला आहे. ओपनिंग फलंदाज म्हणून आलाय अनुराज डोरलेकर. यावेळेला मात्र स्ट्राईक चेंज केली. अनुराज युगल आणि ओपनिंग जोडी जी होती दर्पण शिरगावकर याला तोडलं कारण काहीतरी नवीन घडवण्यासाठी बदल करावा लागतो. परंतु अनुराजला मात्र काय खेळवलाय अनिरुद्ध यांनी. अनुराजला कोणताही राज करायला दिला नाही अनिरुद्ध यांनी. अनिरुद्ध उर्फ अनु आंबेडकर मॅन फ्रॉम तुळशिंदे. अनुराज डोरलेकर मॅन फ्रॉम पूर्णगड. नाही कुठला तो आंबेरे गावडे आंबेरे. येस अनुराज डोरलेकर यावेळेला कम्प्लीट फसलाय. त्याला म्हणतात देखा किधर और शॉट किधर गया. मारना चाहते ते वाशीला गेंद गई काशीला असं म्हणतात. यावेळेला मात्र फटका दिशा भरकटतोय. अनु वाईड बॉल. धावसंख्या 6. दम काही नाहीये. आरोही 11 गोलंदाजीमध्ये सुरेख दम दाखवतोय. जॉली बॉईज पहिल्या सामन्यामध्ये जो जल्लोष जोश होता ना तो सगळा संपून गेलाय. त्यांचं मोमेंटम एकदाच शिफ्ट गेलंय ना ते मोमेंटम गेलंय. पोटेन्शियल भरपूर आहे. षटक संपते. 1 धाव फक्त दिली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेतील हे सर्वाधिक यशस्वी षटक म्हणता येईल. 1 धाव दिली आहे ती सुद्धा अतिरिक्त अवांतर. खरंच त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण क्रिकेटचे जाणकार आहात. आपण क्रिकेटचे रसिक आहात. प्रेम क्रिकेटवर करायचं असतं खेळाडूंवर नाही.
प्रेम क्रिकेटच्या या बॉल वरती करायचं, या गेम वरती करायचं, तो मग बॅट आणि बॉल यांच्यामधील संघर्ष. अतुल बॉलर अतुल गोलंदाजी करण्यासाठी तयार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला अतुल तिसरे षटक टाकतोय. मयुरेशने चेंज केलाय, स्वतःला पहिलं षटक घेतलंय. सेकंड ओव्हर दिली अनुला, तिसरी ओव्हर दिली अतुलला. आता मात्र थोडासा बदल केलाय, त्याचा फायदा मात्र झालाय. 10 ही धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचते. 10 धावांनी या वाईडने धावसंख्या 1 ने वाढते. 11 फॉर लॉस ऑफ नो विकेट. युगल डोरलेकर बॅट मध्ये ताकद नाहीये, अजिबात ताकद नाहीये. रात्रीचं डिनर कमी पडलंय की काय? युगलला तो युग प्रवर्तक अशी बॅटिंग करावी लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिसतंय. नाव सांगते. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चौकार वाचवलाय. वाईड बॉल अतुल यांच्याकडून. अतुलनीय कामगिरीची गरज, अमूल्य असा ठेवा आहे गोलंदाजाकडे. आपल्याकडे ऑफ ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे, परंतु तो योग्य पद्धतीने वापरला गेला तर मात्र अतुलनीय कामगिरी होईल. पुन्हा एकदा भरकटतोय. वाईड बॉल, पंचांचा इशारा. धावसंख्या आहे 13. अभि 13 ही दुर्दैवी धावसंख्या आहे, परंतु काय शॉट होता, चुकला होता. फटका ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु गेला चेंडू ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला. धाव काही मिळत नाहीये या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 अशी धावसंख्या आहे. आणि वाईड बॉल पुन्हा एकदा लेस्टिकच्या बाहेर. प्रवीण हारजकर सर वाईड बॉल घोषित करतायत. दोन्ही हात फैलावून टायटॅनिक पोज मध्ये येऊन एक्सरसाइज करतायत. सकाळची एक्सरसाइज आताच होते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पोहोचतोय. तिसऱ्या षटकाचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 14. यावेळेला टॅप चांगला आहे. ही गॅप मात्र मोठी आहे. या गॅपचा पुरेपूर फायदा युगलने मगाशपासून केलाय. हा येतोय चौकार, खणखणी ड्राईव्ह. 4 धावांनी धावसंख्या वाढवतोय, संघाची 18 वरती पोहोचवतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टॅप पाहायला मिळतो. युगल यांच्याकडून येतोय खणखणी ड्राईव्ह. 1 2 3 4.
आम्हाला जसं वाटलं होतं ROE11 कामगिरी करेल ती कामगिरी आता मात्र दिसते. वेळ झालाय का, लेट झालाय का, परंतु नेवर द लेट, कधीच लेट करू नका असं म्हटलं जातं. पण जाऊ दे, देर से भले अंधेर बरी असं म्हणतात. देवाच्या घरी देर है लेकिन अंधेर नाही. आने वाला वक्त बताएगा. कारण 2 सामने तुम्हाला खेळायचे, दोन्ही सामने जिंकायचे. पण जॉली बॉईज खचून जाऊ नका, पराभूत मानस्थितीत येऊ नका. तुम्हाला पोटेन्शियली तुम्ही परफेक्ट आहात. जॉली बॉईज हा अंडरडॉग आहे या स्पर्धेमधील. पहिला सामना त्यांनी ज्या पद्धतीने एकदा का जिंकता हारला होता, तिथून अवसान गळालं. मित्रांनो, आयुष्यात पण असंच असतं. एखादा क्षण आपल्याला असं काही घडवून जातं की आपल्याला वाटतं की चला आपलं आयुष्यच संपलं. मैदानावर क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच असतं. एखादा सामना असा काही घडून जातो की नंतरच्या सामन्यांमध्ये रस निर्माण होत नाही, ती जान जात नाही. पण ती जान फुंकण्याचं काम समालोचनाच्या माध्यमातून मी मात्र मगापासून प्रयत्न करतोय. साथ द्या, सल्ला ऐका, मात करा आपल्या या अपयशावर मात करण्यासाठी एकच आहे उपाय. मेहनत करो, संघर्ष करो, रास्ते निकालो, ढूंढ निकालो जीतने के लिए. त्या प्रकाशाचा यशाचा प्रकाश येण्यासाठी, ती किरण आपल्या अंगावर येण्यासाठी तुमच्याकडे आहेत फक्त धावा. 28, 27 म्हणजे 28 धावांची आवश्यकता. घेऊया छोटासा ब्रेक, तोपर्यंत वाजेल मधुर
प्रथम पारितोषिक किती आहे? 25 आणि 18. ओके. हे 25 आणि 18 देणार रे. सुजन यांचा पहिला चेंडू, धावा झाल्यात त्या 18. यावेळेला मात्र 19. यावेळेला अजून एक 20. 8 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा झाल्यात. येस, सॉरी, काय रे लक्ष आहे? 22 धावा, 6 धावांची आवश्यकता आहे. सुजन त्यानंतर मात्र एक धाव करतोय का पूर्ण? एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेने धावसंख्या 23 वरती पोहोचवली जाते. 28 धावा कमीत कमी चेंडू मध्ये चेस करणे गरजेचं आहे. सुधीर भाई प्रतिष्ठान मैत्री 11. टॉस होईल. हा सामना अतिशय रंगतदार होईल. सुधीर भाई प्रतिष्ठान मैत्री 11. टेबल टॉपर साठी हा सामना राहील नक्कीच. जो कोणी जिंकेल तो टेबल टॉप करील, त्याला संधी असेल टेबल टॉप करण्याची. यावेळेला एक धाव मिळते का? नाही. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. रन रेट, नेट रन रेट 3 आहेत. धावा किती हव्या आहेत? 3 हवे आहेत. 3 चेंडू शिल्लक आणि 3 धावा पाहिजेत. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल 2 धावा मिळाल्या. चला 3 चेंडू या ओव्हरची शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मात्र चौकार येतो. या 4 धावा धरल्या जातील. लक्षात ठेवा, नेट रन रेट मध्ये काय परिणाम होईल तर या 4 धावा पकडल्या जातील तुमच्या नेट रन रेट मध्ये. आरो 11 विजयी होते. पहिला विजय त्यांचा साकार होतोय 3ऱ्या सामन्यामध्ये. परंतु नेट रन रेट पॉवरफुल ठेवले. प्लस मध्ये येण्याचा चान्स त्यांना आहे. जॉली बॉईज, हार्ड लक बॉईज, जॉली बॉईज